मला तर लागतोच आणि नाही गेलं तर पनिशमेंट पण लागते. रेनकोट तिच्या मेसेज मध्ये जाऊन एवढं छान बोलले ना मी की ती सॉरी दीदी मी उद्या आपण आहे नाही आहे हे सुद्धा माहिती नाही आपल्यासोबत काय होईल. आता तुम्हाला माहितीच आहे की हाय हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगला. तर मी आत्ताच उठली आथरून वगैरे काढून ठेवलं आणि मला त्यातल्या त्यात एक ही गोष्ट दिसली की ते जास्तच वर्दी जमा झाली. आता त्यातला काही घडी करून कपाटात ठेवावं लागेल जास्तच काय दिसतंय. आणि त्यातली एक वर दिसते जुची आणि बाकीचं तिघी माझे आहे. म्हणजे माझंच माझं जास्त आहे. तर ते आवरावं लागेल जास्त काय आवडणार नाही. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आवरातच दिवस जातो. तर चला आज मी दिवसभर काय काय करते तुम्हाला दाखवते. तर आत्ता मी बनवणार आहे उसळ. त्यासाठी साबुदाणा आणि हिरवी मिरची होत आहे आणि नाश्त्याला बनवते म्हणजेच थोडासाच बनवते. तर चला छान अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. मस्त झालेली पण आहे. मला त्याच्यासोबत लिंबू खूप आवडतं. मग त्यातून काढलं आणि झाडझूड केली आणि हात वगैरे धुतले फ्रेश वगैरे झाले आणि डायरेक्टली साबुदाणा खिचडी बनवली आणि ब्रश साबुदाणा खिचडी खाणार आहे. आणि आमच्याकडे त्याला उसळ म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आता नाश्ता करते भेटतो थोड्याच वेळात. जेवण तर आधीच बनवून घेतलं होतं. साबुदाण्याची खिचडी बनवताना जेवण बनवून घेतलं होतं. मग काय झालं नंतर मग घरी फोनवर बोलतानाच जेवण केलं. जेवणाचा काही व्हिडिओ वगैरे घेतला आणि कारण घरचा फोन चालू होता. मस्त अंघोळ केली आहे केस वगैरे धुवून घेतले. केव्हाचेच धुतले ते आता वाढले सुद्धा. आणि केस धुतले की लांब दिसतात. लांब दिसतंय आणि पातळ पण झालंय. गळतच तेवढे कारण धूळ उडतो केसांवर सगळं त्याच्यामुळे गळत असतील तर आहे. तर मग कॅल्शियम वगैरेची कमी म्हणून गळत असतील. तर छान असे केस धुतले की मस्त वाटतं रिलॅक्स एकदम भारी वाटतं. की सांग का मी बनवलेली एक डिझाईन बनवलेली म्हणजे ती तयार झालेली डिझाईन म्हणजे ही लक्षात बघा ही एक दोन तीन परत असं लावायचंच नाही. फक्त हे डिझाईन बनवून ठेवायची कारण तो आम्ही तसं पण जास्त लावत नाही म्हणून. अशीच रिकामी बसली होती मग म्हटलं आपण खूप दिवस झाले रील्सच नाही काढल्या आणि टी शर्ट वर वगैरे तसं आपण व्हिडिओ काढतोच. तर म्हटलं चला ड्रेस घालू तर हा ड्रेस मी घातलाय आणि ह्या छोट्या दोन बांगड्या घातल्या आणि मेकअप वगैरे केला. फक्त केसांचं किंवा हेअरस्टाईल कोणती घालायची हे चाललंय. पण आत्ताच केस धुतले आहे जसं तर केस चांगले आहे तर मला असं वाटते की केस मोकळे सोडावे आणि छान अशा रील्स काढायच्या कारण आता आहे टाइम तर काढायचे कारण ड्युटीला पण नाईटला जायचंय. अजून 2 वाजले टाइम आहे. 1 तासाची पण झोप काढली तर खूप आहे तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आपण रील्स काढूया. चला तर आत्ताच रील्स काढली छान आली आणि मी आता काढत नाही कारण आता मोबाईल मध्ये चार्जिंग पण कमी आहे. मला मोबाईल पण 100% चार्ज करायचा आहे कारण संध्याकाळी मला ड्युटीला जाण्यासाठी. आणि मेन म्हणजे आता पण 3:30 होत आहे आणि त्यातल्या त्यात काय झालं की मला झोप पण काढायची आहे कारण ड्युटीला गेल्यावर आपल्यासोबत काय होईल काय नाही म्हणजे आपली ड्युटी कशी लागेल हेही आपल्याला माहिती नसते. त्याच्यापेक्षा चेंज पटकन करते आणि आवडते. आणि तुम्ही म्हणता निवडू शकता ड्रेस घाला तयारी कर अरे पण मला आवडते ते जाऊ दे. पण आपल्याला जसं आवडतं तसं जगायचं. आजचा दिवस आहे उद्या आपण आहे नाही आहे हे सुद्धा माहिती नाही आपल्यासोबत काय होईल. आता तुम्हाला माहितीच आहे किती आजार बिजार त्याच्यापेक्षा आपल्याला जसं आवडते तसं जगून घ्या आणि निवांत मस्त छान आयुष्य जगा. आणि हो तर चला थोड्या वेळात भेटते. तोपर्यंत असं वाटलं होतं चांगली झोप लागेल 1 तासाची पण उठण्या या चक्कर मध्ये झोप लागली पण नाही आणि टाइम पण झाला. तर चला आता आवडते. चला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला आमच्या विदर्भातली एक भाजी सांगेल बनवायची कशी बनवतात तर तीच मी तुम्हाला सांगते. मी बनवते भटकुळ्यांची भाजी. त्याच्यासाठी मी सगळे मसाले टाकून घेते आधी. थोडे थोडेच टाकते जास्त नाही कारण नाईटसाठी जायचं म्हणून. आणि नंतर मी टाकते हे वाटण जे मी मिक्सरमधून काढले. आणि मी एकटीची बनवते ना त्याच्यामुळे मी छोटी म्हणजे कमी भाजी बनवणार आहे थोडीशी म्हणून मी थोडंसं काढलं. या वाटणमध्ये या वाटणमध्ये होतं कांदा जिरं लसूण आणि कोथिंबीर. हे मी मिक्सरमधून काढलेलं आहे. आता आपण कोथिंबीर तर टाकलंच आहे. नंतर आपण खोबरं वगैरे हे सगळं टाकू शकतो जास्त पण नाईटला जायचं आहे ड्युटीला त्याच्यामुळे मी जास्त मसाले नाही टाकले कारण ऍसिडिटी वगैरे होऊ शकतो. आता हे छान होऊ देते. आणि इकडे मी बेसन थोडीशी हळद त्यात थोडीशी मिरची पावडर थोडंसं मीठ पण मिक्स केले. हे नंतर त्या रश्यामध्ये सोडतात म्हणून. हे बघा याला कशी अशी उकळी आली तर आता याला जरा कमी करते आणि याच्यामध्ये हे जे मी भिजवलेलं आहे हे थोडं थोडंसं तोडते. हे जरा पातळ असते पण मी कडकच बनवतो. असे छोटे छोटे त्यात सोडून द्यायचे. तर चला जेवण तयार झालंय. नाईटला ड्युटीसाठी न्यायचा डब्बा. तर बघा ही भाजी बनवली आहे. आता मी याच्यावर हे झाकण ठेवणार आहे. हे लोणचं आहे. त्याच्यानंतर चपात्यांवर हे झाकण ठेवणार आहे. बसायला पण पाहिजे. लसूण पण उरला. नंतर हे डब्बा लागतं की नाही वाटतंय. थांबा आता मीच लावते तोपर्यंत थांबा. चला मी सांगते मी पॅकेट काय काय नेतो मीच काय
पोलीस म्हणून बॅगेत काय नेता एवढी बॅग भरलेली असते तर चला सांगा. सगळ्यात आधी आता पावसाळा चालू आहे म्हणून सगळ्यात आधी ते सगळ्यात जरुरी आहे म्हणजे रेनकोट. रेनकोटचं कसं आहे छत्री पण नेऊ शकतो पण जास्तच पाऊस असला तर रेनकोट लागतो किंवा बंदोबस्त लागला तर लागतोच. आणि नाही गेलं तर पनिशमेंट पण लागते. रेनकोट तर न्यावाच लागतो. आणि रेनकोट दिसायला असं दिसतो पण त्याचं वजन खूप आहे मग तो न्यावाच लागतो. सेकंड छत्री, कारण छोटासा पाऊस आला किंवा कमी पाऊस आला तेवढा रेनकोट घालायला परवडत नाही म्हणून छत्री पण लागते. त्यानंतर टिफिन जो तुम्ही आता बनवला काही. त्याच्यानंतर माझी डायरी, काम असो नसो पण मी ती सोबत ठेवते. त्याच्यानंतर बेल्ट तिथे गेल्यावर लावते कारण की अप्पर घालून जाते ना आणि ट्रेनमध्ये बायका ना लोटफूट करतात त्याच्यामुळे तो पोटाला लागतो पण त्याच्यामुळे. त्याच्यानंतर कॅप ही पण खूप जरुरी आहे. जे आपलं कामाचं सामान आहे ते तर न्यावंच लागतं. त्याच्यानंतर फॅन पण खूप लागतो. आत्तापेक्षा उन्हाळ्यात जास्तच लागतो पण आता ती सवय झाली तर तो असतोच. त्याच्यानंतर त्याची वायर, चार्जिंग तर केलाच नाही. त्याच्यानंतर चार्जर, हे पण खूप महत्वाचं आहे. चार्जर, वॉटर बॉटल, एवढं सगळं. आणि नंतर ही बॅगेचं कवर, पाऊस आला तर बॅग ओली होऊ नये म्हणून. लय मध्ये जेव्हा हेअरस्टाईलचे व्हिडिओ टाकत होती त्याच्यानंतर काही असतात घाण करणार व्हिडिओ मध्ये तर मला वाईट कमेंट आलेल्या दोघी मुलीच होत्या. असं नव्हतं की मुलं असतील की त्या मुलांनी वाईट कमेंट केल्या असेल असं काही नाही, मुलीच होत्या. आणि एक तर होती ती पोलीस होती आणि पोलीसच्या पेक्षा पण ती DI होती. तिने मला एकदम म्हणजे अशी कमेंट केली होती की आता मी तुम्हाला नाही सांगत कशाला कोणाची इज्जत काढून घ्यायची, ते वाईट आहे तर का आपण पण त्यांच्यासोबत तसंच व्हायचं. नंतर मी तिला चांगलं सांगितलं, चांगलं समजवलं माझ्या भाषेत. तेव्हा ती मला बोलली की तुझ्या DIने तुला शिकवलं नाही का दुसऱ्या मुलींची नाही सॉरी सिनियरची इज्जत करायला. ही मला घाण बोलेल, ही मला वाईट बोलेल आणि मीची इज्जत करेल का? आणि तुझी इज्जत करणारी तू तशी लायकीची पण पाहिजे आणि तू तशी वागायला सुद्धा पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुला काय अधिकार कोणाला बोलवून कोणाच्या व्हिडिओ मध्ये जाऊन घाण करायची? बिलकुल नाही. कोणालाच कोणाचे व्हिडिओ, तुला नाही आवडलं तू स्क्रिप्ट कर, पुढे जा, नको बघू. तुला नाही आवडत तर तू ब्लॉक कर डायरेक्ट. तुझ्या समोर माझा व्हिडिओ कधी येणार नाही. पण तुला घाण कमेंट करायचा अधिकार कोणी दिला? आणि दुसरी मुलगी होती ती तर फक्त 16 वर्षाची होती. 16 वर्षाची म्हणजे ती 10वीत असेल फक्त. आणि तिने कमेंट केली. मग तिला तिच्या आयडीला जाऊन तिच्या मेसेजमध्ये जाऊन एवढं छान बोलले ना मी की ती सॉरी दीदी मी तुला खूप मला तू खूप आवडते असं तसं म्हणजे तुझे व्हिडिओ वगैरे खूप आवडते. म्हटलं फेकू नको, बंद कर तुझं, अशी बोलली. खूप म्हणजे लोक वेगळ्याच दुनियेत आहे लोक. मुलांपेक्षा आपण म्हणतो मुलींना वाईट कमेंट मुलं करत, मुलं नाही करत. मागे ओढणाऱ्या फक्त मुली आहे, मुलींना ओढणाऱ्या. त्याला फटाफट झाडून काढते आणि मग जाते कारण केस विंचरले ना तर पूर्ण रूम मध्ये केस झाले आणि त्यातल्या त्यात पण नाहीये त्यामुळे झाडून घेते म्हणूनच जाते कारण रूम परत तशीच राहील. त्याच्यामुळे फटाफट त्याला आपण आणि माझ्या बागेत ओझं जायचं. चला मी आता ड्युटीला चालली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.